नमस्कार मित्रांनो, अहिल्यानगर अपडेट्समध्ये मी प्रशांत जावरे पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरावरती आलेली आहे आता आणि शेवटचे काही दिवस प्रचाराला शिल्लक राहिलेले आहेत. आपण अहिल्यानगर शहरातील विविध प्रभागांमध्ये जे नगरसेवक निवडणूक लढण्यासाठी उभे आहेत, नगरसेवक पदासाठी आपण त्यांच्या मुलाखती घेत आहे. त्यांच्याकडून त्यांच्या प्रभागाचं व्हिजन, महापालिकेविषयी त्यांच्या संकल्पना आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून शहर कसं पुढे न्यायचं, शहरामध्ये काय विकास झाला पाहिजे किंवा काय विकास करायचा राहिलेला आहे, आपण ते पाहत आहे. आज अशाच आपण एका तरुण तुर्क नगरसेवक पदासाठी उभे राहिलेल्या उमेदवाराची मुलाखत घेणार आहे. सुजय मोहिते, भारतीय जनता पार्टीचे 15 वार्ड क्रमांकामधील नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले नगरसेवक उमेदवार आहेत. अतिशय तरुण, उच्च शिक्षित, राजकीय वारसा असलेलं हे नेतृत्व आहे. भारतीय जनता पार्टी आणि RSS मध्ये यांच्या जवळपास ही 4थी पिढी आहे हे काम करतायत. त्यांची मुलाखत आपण घेणार आहे. त्यांच्याकडून त्यांच्या मनातील संकल्पना, त्यांच्या मनातील व्हिजन जाणून घेणार आहे. एक तरुण म्हणून महापालिकेमध्ये कशा प्रकारे ते काम करणार आहेत, एक तरुण म्हणून त्यांच्या काय संकल्पना आहेत याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मोहिते साहेब, नमस्कार. नमस्कार. आपण निवडणुकीसाठी उभा, काय संकल्पना किंवा काय विजन घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरलेले आहात? प्रथमतः मी माझा परिचय सर्वांना करून देतो. नमस्कार, मी सुजय अनिल मोहिते, प्रभाग क्रमांक 15 मधून सर्वसाधारण पुरुष म्हणून निवडणुकीला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरे जातोय. जसं साहेब तुम्ही विचारलं, तुमचे व्हिजन आणि कोणत्या मुद्द्यावर तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे, तर साहेब बघायला गेलं तर हा प्रभाग क्रमांक 15 जो आहे आमचा, तो स्टेशन रोड, मल्हार चौक, आनंद नगर, आगरकर मळा, त्यानंतर सागर कॉम्प्लेक्स, अर्बन बँक कॉलनी, असा बराचसा मोठा गवळीवाडा असेल ह्या साईडचा स्टेशन परिसरातला हा भाग आणि केडगाव परिसरातला. आता हा प्रभाग विस्तारित झाल्यामुळे, बायपास पर्यंत केडगावच्या गेल्यामुळे केडगावमधील झेंडा चौक पासून ते बायपास, भूषण नगरचा सर्व भाग, वैष्णव नगर, त्यानंतर राबाजीनगर, शिवाजीनगर, दीपनगर, अयोध्यानगर, साईनगर आणि त्याचप्रमाणे कल्याण रोडचा विद्या कॉलनी वगैरे असा बराच मोठा भाग, असा हा 16,600 मतदारांचा मोठा प्रभाग झालाय. आणि या प्रभागात मी माझ्या भूषणनगर वगैरे भाग असेल, ह्या प्रभागामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार गवाळेताई आहेत, त्यानंतर दत्ताशेठ गाडळकर आणि माजी उपमहापौर गीतांजलीताई काळे मॅडम आहेत. असा सर्व ज्येष्ठ, तरुण आणि मध्यम वर्ग असलेल्या वयांचा असा सगळा एक सांगड घातलेला आणि 4 भागातून 4 उमेदवार असलेला एक स्ट्रॉंग असा पॅनल हा आमच्या आमदार संग्राम जगताप साहेब असतील, खासदार सुजाता विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे वडील जिल्हाध्यक्ष साहेब असतील, यांच्या सर्वांच्या एक मार्गदर्शनाखाली हा एक पॅनल झालेला आहे. आणि सर्वात प्रथम जर साहेब तुम्ही पाहिलं, प्रभागात हा प्रभाग मूलभूत गरजांपासून पूर्णपणे वंचित राहिलाय. गेले 10-15 वर्ष झाले माझे विरोधी उमेदवार असतील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, त्याचप्रमाणे पॅनलमधले काही विरोधी उमेदवार असतील, हे सर्व इथे स्टँडिंग नगरसेवक आहेत. त्यांनी प्रभागाची अक्षरशः वाताहत केलेली आहे. तुम्ही जर बघितलं, आपल्या समोर हा स्टेशन रोड आहे. ह्या स्टेशन रोडचे हाल, हा स्टेशन रोड आमच्या पॅनलमधले असलेले माजी नगरसेवक विजय नाना गव्हाळे साहेबांच्या काळातला हा रोड आहे. त्या रोडला अक्षरशः यांना कधी डांबराची पॅचिंग पण नाही करता आलेली. त्याचप्रमाणे तुम्ही जर ह्या संपूर्ण प्रभागात फिरले, फील्डवर उतरून तुम्ही बघितलं, तर रस्तेच नाही या प्रभागात. पाण्याची अशी गंभीर समस्या या प्रभागात आहे. त्यामुळे आमचं सर्वात पहिले निवडून आल्यानंतरचं व्हिजन आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि माझे खासदार सुजातांच्या माध्यमातून आम्हाला आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून मोठा असा निधी आणून संपूर्ण प्रभाग इथून बायपास पर्यंत हा कॉन्क्रीट करायचा आहे. म्हणजे नगर शहरातला पहिला असा प्रभाग झाला पाहिजे, ते कुठंच डांबर दिसलं नाही पाहिजे. प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीट आपल्या पूर्ण प्रभागाला येत्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये संपूर्ण प्रभागाला कॉन्क्रीटचे रस्ते द्यायचे, जेणेकरून धुळीपासून आणि ह्या सर्व त्रासापासून नागरिकांना त्या त्रासापासून दूर करता येईल. त्याचप्रमाणे गढूळ पाण्याची समस्या आणि कमी दाबाने पाणी येण्याची समस्या आमच्या प्रभागात सर्वात मोठी आहे. ती सर्वप्रथम आम्हाला दूर करायची आहे. आणि त्यानंतर आमचं जे व्हिजन आहे ते मी तुम्हाला नक्कीच आपल्या मुलाखतीत
तुम्हाला सांगेल. तुम्ही एक तरुण आहात, अतिशय कमी वयामध्ये राजकारणामध्ये पडला, घरच्यांचा वारसा आहे, ती चौथी पिढी आहे आपण आमच्या माहितीनुसार. तर काय सांगाल, वडिलांचं कसं मार्गदर्शन, आजोबांचं किंवा 4 पिढ्यांचा वारसा आपण कशा प्रकारे पुढे आणताय, किंवा त्यांच्या मार्गदर्शनातून आपण काय शिकलाय भविष्यात समाजकारण करताना, राजकारण करताना? तसं जर वारसा म्हणायला गेलं साहेब, तर तसा वारसा राजकीय नव्हता. आमचे पणजोबा असतील, त्यांनी भारतीय जनसंघाचं काम केलं, म्हणजे जुनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. त्याचप्रमाणे आजोबा, वडील हे सर्व सक्रिय संघटनात्मक कार्यकर्ते होते. मी पहिलाच असा असेल जो निवडणुकीला राजकारणाच्या माध्यमातून सामोरे जातोय. आणि गेले 7 वर्ष झाले मी प्रभागामध्ये जनसेवेच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून, निवडणूक ही एक प्रक्रिया आहे, त्याला सामोरे आता जातोय. पण त्याच निवडणूक व्यतिरिक्त मी गेले 7 वर्ष झाले कोरोना काळापासून पूर्णपणे स्वतःला राजकारणात 24 तास झुकून दिलेलं आहे. मला आवड आहे समाजकारणाची, आणि मी नक्कीच 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर चालणारा एक तरुण आहे. माझी आत्ता ही जी इलेक्शन आहे, ही पहिली इलेक्शन आहे. आणि मला एक सांगायला म्हणजे दुःख होतं की माझे विरोधी उमेदवार जे आहेत, जे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे, त्यांनी पहिल्याच दिवशी अर्ज छाननीतून माझ्या निवडणूक प्रक्रियेवर, छाननी प्रक्रियेत माझ्यावर हरकत घेतली. ती निवडणूक आयोगाने त्याचा निकाल माझ्या बाजूने दिला, माझा अर्ज वैध ठरला. पण ह्या सगळ्या गोष्टींनी मला लक्षात आलं की जेव्हा आपण चांगलं काम करतो आणि आपण जनतेसाठी काम करतो, जेव्हा आपला जनसंपर्क दांडगा असतो, तेव्हा नक्की राजकारणात संघर्ष करावा लागतो. पण येत्या 15 तारखेला मला सर्व मायबाप जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे की मला ते मोठ्या मताधिक्याने निवडून देतील. त्याची आणि ह्या प्रभागात बदलाची जी गरज आहे ती 16 तारखेला सर्वांना दिसून येईल. तरुण म्हणून तुमचं काय विजन आहे या प्रभागाचं, प्रभागाबरोबर शहराचं? कारण तरुणांचा राजकारणातील, समाजकारणातील वावर वाढत चाललेला आहे आणि 50-60% जवळपास तरुणांच्याच हातामध्ये राजकारण, समाजकारण येतंय. मतदार पण त्या तुलनेने तरुण मतदार जास्त आहेत. तुमचं काय विजन आहे प्रभागाबरोबर शहराविषयी? आता जर साहेब बघायला गेलं, आपल्या नगर शहराचे आमदार हे तरुण आमदार आहेत. ते तरुण आमदारांना निवडून दिल्यामुळे आज शहर एका विकसित शहराच्या दृष्टीने, स्मार्ट सिटीच्या वाटचाल करते. आज शहरात मोठे सगळे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे काँक्रिटीकरणाचे रस्ते होत आहेत, काँक्रिटीकरण होत आहे. त्याचप्रमाणे प्रभागात खूप वाईट अवस्था आहे. पण प्रभागातल्या लोकांनी आज जर बघितलं, प्रभागात जे माजी नगरसेवक आहेत, जे आमचे विरोधक आहेत, त्यांचे पालिकेत पाण्याचे टेंडर त्यांच्याकडे, अमरधाममध्ये त्यांच्या सॉमिलचे लाकडं, आणि याचप्रमाणे आज ज्या नगर शहरात अतिशय वाईट अवस्थेत असलेली MT बस आहे, तेही टेंडर त्यांच्याकडेच आहे. आणि एकदम फक्त आपल्या स्वतःच्या व्यवसाय चालण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी पालिकेतून आपल्या निभावण्यासाठी किंवा त्या लादून नेण्यासाठी निवडणुकीला पैशाच्या माध्यमातून किंवा अर्थकारणाच्या जोरावर आणि जनतेला विकत घेऊन इलेक्शन करायची, हे यांचं सर्वात मोठं ध्येय आहे. आणि आम्ही ह्या विचारांच्या विरोधात आहे. मी कोणताही ठेकेदार नाही, मी 25 वर्षाचा तरुण आहे. भगवंताच्या कृपेने मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, माझं उदरनिर्वाह व्यवस्थितरित्या चाललेला आहे. पण समाजकारणाची जी आवड आहे त्या गोष्टीपोटी मी हे राजकारणच्या म्हणजे निवडणुकीला सामोरे जातोय. आणि तुटली त्या टायमाला तुमच्यावर आरोप केला की म्हणजे समोरून दादागिरी, दडपशाही वगैरे असा आरोप तुमच्यावरच केलाय विरोधी उमेदवारांनी. तुम्ही हे मुद्दा नाही दादागिरीचा वगैरे आरोप नाही केला त्यांनी, फक्त त्यांचं म्हणणं की बाबा युती तुटली नाही का. नाही, युती तुटताना त्यांनी असं सांगितलं की बाबा नाही, दादागिरी नाही, दहशत वगैरे असं ते नाही, तसं नाही बोलले ते कुठंच, कोणत्या याच्यात नाही. आता ते आपण ऑफ कॅमेरा बोलतोय, तसं कुठंच नाही, तुम्ही चेक करा. त्यांनी सांगितलं की युती तुटली भाजप राष्ट्रवादीमध्ये. विचारा तुम्ही मला. त्यांनी ज्यावेळेस म्हणजे तुमचं एकत्र युती करण्याचं चाललं होतं, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना युती, म्हणजे ते जिल्हा प्रमुख आहेत आणि युती तुटली त्यांनी असं जाहीर केलं. मग तुम्ही पहिल्यांदा एकत्र लढणार होते, मग ती युती तुटण्याचं कारण किंवा त्याच्या पुढची प्रक्रिया याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे त्याच्याकडे पाहता? कारण तुम्ही पण इच्छुक होते, ते पण इच्छुक होते. कदाचित युती झाली असतं, त्यांना तिकीट भेटलं असतं, तुम्हाला दुसरीकडे शिफ्ट व्हावं असतं किंवा इथं तुमच्यावर पण समजा अन्याय झाला असता असं म्हणतात. तुम्ही त्याच्याकडे कसे पाहता, एक राजकारण किंवा समाजकारण म्हणून? साहेब, मी भारतीय जनता पार्टीचं उमेदवारी करताना मी माझ्या जनसंपर्काच्या आणि भारतीय जनता पार्टीची जी आमच्या पक्षाची रचना आहे, जी कार्यपद्धती आहे, त्यामध्ये जो व्यक्ती तळागाळाच्या माणसापासून सर्व व्यक्तींमध्ये जनसंपर्क दांडगा असतो, जो त्याचा पूर्ण 24 तास जनतेसाठी देतो आणि जो त्याला लायक असतो त्यालाच तिकीट भेटलं जातं. कोणत्याही पद्धतीचं कोणी माझ्या घरात जिल्हाध्यक्ष असलं किंवा काय म्हणून तिकिटाची मागणी मी केली नव्हती. मी गेले 7 वर्ष झाले काम करतोय. आज जिल्हाध्यक्ष दुसरं कोणी जरी असतं मी तिकीट नक्कीच हक्काने मागितलं असतं आणि ते माझ्या भारतीय जनता पार्टीने मला नक्कीच दिलं असतं, याची मला खात्री आहे.
पण जेव्हा युती होत होती तेव्हा पुढचे उमेदवार ज्येष्ठ नेते त्यांच्या विरोधातले उमेदवार ते ठरवत होते. इथं आम्ही त्यांना मागणी केली की आपण मैत्रीपूर्ण लढत होतो, कारण की आम्हाला निश्चित खात्री होती की आमचा जो पॅनल आहे तो मजबूत आहे. आमच्या पाठीशी जी संग्रामभाई जगताप, सुधाकर विखे पाटलांची जी जोड आहे विकासाची ती मजबूत आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या विरोधी उमेदवारांनी जी वाताहात केलेली आहे, अक्षरशः इथले नागरिक इतके त्रस्त आहेत साहेब. तुम्ही जर कधी ऑन फील्ड उतरले आणि नागरिकांच्या बाईट घेतल्या, काही जण त्यांच्या दहशतीखाली काही जण बोलत नसतील ऑन कॅमेरा, पण जर ऑफ कॅमेरा तुम्ही चर्चा केली तर तुम्हाला लक्षात येईल बदल हा 1001% घडणार आहे. आणि ह्या गोष्टीच्या भीतीमुळं समोरच्या उमेदवारांनी सर्वात पहिले दबाव तंत्र वापरायचा प्रयत्न केला आणि युती स्वतःपुरती युती करण्याचा प्रयत्न केला. पण ती युती त्यांच्याही पक्षातल्या लोकांना मान्य नव्हती आणि आमच्याही भाजप राष्ट्रीय लोकांना मान्य नव्हती. कारण आमचे विचार आज संग्रामभाई जगताप साहेब असतील, सुधाकर विखे पाटील साहेब असतील आणि आमची भारतीय जनता पार्टी असेल, यांचे विचार जे आहेत हिंदुत्वाच्या दृष्टीने असतील, विकासाच्या दृष्टीने असतील, हे एकजुटीने विचार घेऊन आम्ही सामोरं जातोय. आणि आज जर बघितलं तर मी आता टीका करू शकत नाही कोणत्या पक्षावर, मी तेवढा मोठा माणूस नाही, पण शिवसेनेमध्ये आज जर बघितलं शिंदे गटामध्ये सगळे जे गेल्या विधानसभा असेल, लोकसभेला असेल, ज्यांनी खासदार सुधाकर विखे पाटील साहेब असतील आणि संग्रामभाई जगताप साहेब असतील यांच्या विरोधात ज्यांनी काम केले ते 90% लोक आज शिंदे गटात आहे. आणि त्या लोकांनी आमच्या खासदारांना पराभूत करण्यात त्यांचा हातभार लागलाय. ज्या लोकांनी आमच्या आमदार साहेबांच्या इलेक्शनच्या विरोधात काम केले त्या लोकांसोबत आम्ही कदापि इलेक्शनला सामोरे जाऊ शकलो नसतो. तो आमच्या मनात ती खंत राहिली असती. आज सुदैवाने ती युती झाली नाही, पण भाजप राष्ट्रवादी युतीच नक्की शहराला एका वेगळ्या विकासाच्या वाटचालीकडे घेऊन जाणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आणि येत्या निवडणुकीनंतर तुम्हाला नक्कीच दिसेल. प्रभागामध्ये आपण फिरताय, आपण आता जवळपास 7 वर्ष काम करताय. मला वाटतं निवडणूक लागून जवळपास 10 दिवस होऊन गेलेले आहेत फॉर्म भरल्यानंतर. कशा प्रकारे समोरचे उमेदवार अनुभवी आहेत, म्हणजे ते ज्येष्ठ आहेत, त्यांचं राजकारण, तुमचं नवीन राजकारण, तुम्हाला नागरिकांचा कशा प्रकारे रिस्पॉन्स भेटतोय, लोकांच्या काय प्रतिक्रिया, लोकांच्या काय भावना आहेत? सर मी तुम्हाला जसं सांगितलं, मी जेव्हा प्रभागामध्ये आम्ही डोर टू डोर, होम टू होम, घर टू घर जेव्हा फिरतोय तेव्हा प्रत्येक ठिकाणी चहा पाण्याचा आग्रह होतोय. वयस्कर नागरिक असतील, त्यानंतर महिला असतील, माझ्या माता भगिनी असतील, प्रत्येक जणींचं म्हणणं आहे की आम्हाला खूप त्रास सहन करावा लागलाय. रस्त्याच्या संदर्भात असेल, पाण्याच्या संदर्भात असेल, आम्ही जेव्हा 5 वर्षात यांच्याकडे वारंवार काही तक्रारी घेऊन गेलो, उद्धटपणे आम्हाला उत्तर मिळाले. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेस करू, बघू, करता येईल, बघता येईल, होईल ह्या प्रकारे आश्वासन देण्यात आले. आजपर्यंत 10 वर्षात कोणतंच काम झालं नाही, मार्गी लागलं नाही. विकास कामं दाखवायचे साहेब. मी आजच एका प्रसारमाध्यमात दाखवलं की स्वतःच्या प्लॉट समोर रस्ता केलाय. एकही नागरिक वस्ती नसताना समर्थ कॉलनी म्हणून लिंक रोडला तिथे रस्ता केलाय. का तर स्वतःचे प्लॉट आहेत तिथं 2, आणि त्याच्या बाजूला नागरी वस्तीत साहेब तिथं 150-150 नागरिक राहायला आहेत, 25-25, 30-30 घरं आहेत. त्या ठिकाणी माती, धूळ आहे. आज प्रभागात जरी तुम्ही बघितलं, आपला जो स्वीट कॉर्नरचा रोड आहे तो जर तुम्ही बघितला आगरकरमाळ्याकडे जाणारा, अतिशय त्याची दुरावस्था झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी धूळ आहे. एवढे त्रस्त नागरिक आहेत. मग यामुळे आम्हाला प्रतिसाद कसा भेटणार तुम्ही विचार करा. नक्कीच माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर तरुण, हे सगळे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि काय असतं साहेब, सर्वसामान्य जनता आहे, प्रत्येक जण यांच्या दडपशाही समोर म्हणजे उघडकीस येऊन सांगू शकत नाही. पण आतमधून जी यांच्यावर संतुष्टाची लाट आहे ना, ती येत्या 15 तारखेला मतदान रूपात आणि 16 तारखेला निकालातून तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला एकदम ग्वाही देतो. तुमच्या पॅनलचं म्हणजे युतीचं ब्रीदवाक्य शहर बदलते, आकार घेते, तर तुम्हाला काय वाटतं की आणखी कुठल्या प्रकारे कामं केली पाहिजेत जेणेकरून आणखी शहर आकार घेईन? पुणे असेल किंवा शेजारी संभाजीनगर असेल, नाशिक असेल, म्हणजे लोकांची चर्चा होती की या तुलनेने नगर मागं राहिलं, MIDCचा प्रश्न असेल किंवा म्हणजे कला, क्रीडा, सर्वांगीण प्रश्न असेल. यामध्ये तुमच्या काही नवीन संकल्पना आहे? कारण हे आपण त्याला काय म्हणतो, हे जनरेशन आहे, आपण त्या जनरेशनच्या आहात, तर त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं नगरमध्ये आणखी काय बदल गेले पाहिजेत? पुण्याच्या तुलनेने आपलं शहर मागं का पडतंय, तिथपर्यंत का जात नाही, किंवा जाण्यासाठी तुमच्या डोक्यात काय? शहराचा जर गेला तुम्ही आलेख पाहिला, आमदार साहेबांच्या माध्यमातून, सुधातांच्या माध्यमातून शहर आता नक्कीच विकासाकडे मार्गस्थ झालंय. आज गेले किती वर्षाचा प्रलंबित उड्डाणपुलाचा प्रश्न होता तो मार्गी लागलाय, कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत. त्याचप्रमाणे आज नगरला कालच माननीय मुख्यमंत्री साहेब, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा आले होते सभेत, त्यांनी घोषणा केली की अहिल्यानगर हे आज डिफेन्सचा हब होणार आहे. त्या डिफेन्सच्या हबच्या माध्यमातून आज आपल्या शहराला हजारो युवकांना, हजारो नागरिकांना त्याच्यातून रोजगार भेटणार आहेत. त्याचप्रमाणे विस्तारित MIDC जी आहे, खासदार सुधाकर विखे पाटलांनी जरी त्यांचा पराभव झाला
तरी आज लोकांना त्या पराभवाची कुणकुण मनात आहे. सर्व समाज घटकाला आहे, सर्व नागरिकांना आहे की एक आपण चुकीच्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहिलो नाही, चुकीच्या व्यक्तीचा म्हणजे योग्य व्यक्तीचा पराभव झाला, चुकीच्या व्यक्तीच्या पाठीशी राहिलो तरी देखील सुद्धा त्यांनी MIDC मध्ये जे 2 उड्डाण पूल आहेत त्याचे काम मार्गी लावतायत. त्याचप्रमाणे विस्तरित जी MIDC 500 एकरातली ती आता येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होतीये. त्याचं सर्व आता शासकीय मंजुरींची कामं चालू आहेत आणि याच मार्फत मी तुम्हाला सांगतो नक्की शहर गेल्या 5 वर्षात आमदार तरुण आहेत. त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री साहेब आमच्या पाठीशी आहेत आणि आज प्रभागात मी शहराबद्दल बोलण्या एवढा मी मोठा नाही साहेब, प्रभागाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर आम्ही पहिले सर्व मूलभूत गरजा नागरिकांच्या रस्ते, पाणी, वीज ह्या गोष्टीतून पुढे निघून प्रभागात तरुणांसाठी वाचनालय, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी एकदम सुशोभीकरण केलेले आणि स्वच्छ असे विरंगुळा मैदान असेल, त्याचप्रमाणे आमच्या भूषणनगर परिसरात असं उद्यान उभारणार की ज्या उद्यानासाठी पूर्ण शहरातून लोक त्या उद्यानात, त्या मैदानात बालगोपाळ असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आपला एक सुट्टीचा आयतवाराचा दिवस तिथे कुठेतरी त्यांच्या वेळ घालण्यासाठी, विरंगुळा करण्यासाठी येतील. असे काहीतरी मॉडेल प्रभाग आम्ही ह्या शहरामध्ये बनवणार आणि यात आम्हाला संग्राम जगताप, सुधाकर विखे पाटील, पालकमंत्री साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष हे पाठीशी आमच्या आहेत हे मी तुम्हाला सांगतो. मोहिते साहेब, आपण मगाशी विरोधकांच्या आरोप केला की त्यांची ठेकेदारी आहे, म्हणजे अगदी अमरधाम असेल, बस सुविधा असेल किंवा आणखी काही आपण आरोप केले ठेकेदारीचे, तर आपण आरोप करताना म्हणजे आपल्याला त्याचा काय प्रत्यय आला प्रभागात फिरताना किंवा आपण असे आरोप करतानाच्या पाठीमागची कारणं काय आहेत? सर तुम्ही बघायला गेलं ना तर आज नगरमध्ये शासनाकडून AMTचा जो म्हणजे ज्यांच्याकडे ठेका आहे त्या ठेक्यातून AMTचे किती बसचे पैसे येतात, म्हणजे जर 20 बसचे AMTचे पैसे येतात तर AMT नगरमध्ये 8 किंवा 11 चालतात, फक्त 10च AMT चालतात समजा तुम्ही बस, पण गेलेले उर्वरित 10 AMTचे बसचे पैसे कोणाच्या खिशात जातात. त्याचप्रमाणे अमरधाम मध्ये लाकडाचा टेंडर कोणाचं आहे आणि आपल्या प्रभागात आपण नगरसेवक आहेत, आता ज्येष्ठ नेते आहेत, ते त्यांच्या प्रभागातच पाण्याची टंचाई एवढी मोठी आहे, त्यांच्याकडेच टँकरचं ठेकेदारी आहे, पण त्यांच्या एका फोनवर कुठंच ते टँकर पाठवत नाही. आणि ही वस्तुस्थिती साहेब, याच्यात कोणताही मी आरोप म्हणून करत नाही, पण जनतेचे डोळे उघडणं हे माझं काम आहे आणि मी तरुण आहे, मला काम करण्याची माझ्या जिद्द आहे, मला चिकाटीने काम करायचं प्रभागासाठी आणि भविष्यात मला माझ्या प्रभागात हा प्रभाग नगरमध्ये टॉप 5 मध्ये कसा जाईल हे माझं ध्येय आहे. येत्या 5 वर्षात आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरे जाऊ, निवडून येऊ आणि जनतेसाठी आम्ही जेव्हा काम करू तेव्हा मूलभूत प्रश्नांपासून ज्या मूलभूत प्रश्नांचे दुसरे प्रश्न असतात, म्हणजे तुम्हाला सांगितलं मगाशी त्याप्रमाणे आपल्याला मूलभूत प्रश्नांपासून दूर जाऊन त्यानंतर विकासाकडे कशी वाटचाल करता येईल प्रभागाची हे आम्ही प्रामुख्याने बघणार. त्यांचं पण म्हणणं की आम्ही भरपूर विकास केला, आमच्या सत्ता असताना आम्ही कामं केलेली, तर आपल्याला काय वाटतं त्यांचा विकास कुठे कमी पडलाय का, त्यांचा विकास झालेलाच नाही का, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विकास झालाय का, आपण कसं पाहता साहेब? जर विकास झालाय तर तुम्ही ऑन फील्ड चला माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवतो विकास कसा झालाय. अहो ते संजय नगर म्हणून हे तिथे वसाहते घरकुल योजनेतून, मोदी साहेबांच्या केंद्राच्या योजनेतून तिथे घरं नागरिकांना प्राप्त झालेत आणि तिथे यांनी अशी पाठी लावली की आमच्या सहकार्यातून. आता हे कोणते केंद्रीय मंत्री आहेत का यांचं केंद्रात कोणतं यांच्याकडे पद आहे का की त्यांच्या सहकार्यातून घरकुल आलंय? अशी नागरिकांची दिशाभूल करतात. आणि विकास तिथं संजय नगरला तुम्ही रस्ते बघितले, 1 वर्षापूर्वी काही महिन्यांपूर्वी रस्ते केलेत आणि आज जर बघितले पूर्ण चिर फायलेत ते रस्ते, इतकं निकृष्ट दर्जाचं काम केले का, तरी स्वतःच ठेकेदार आहेत. तुम्ही आता सांगितलं की सुजय विखे पाटील असतील किंवा संग्राम जगताप असतील, दोघांच्याही निवडणुकीमध्ये काम नाही केलं, पण मला वाटतं तुमच्या विरोधी उमेदवार अनिल शिंदे जे आहेत जिल्हाध्यक्ष, ते तर सुजय विखेंच्या बरोबरीने होते. मग त्यांच्या युती करण्यामध्ये त्यांचा सहभाग असताना युती तुटली गेली. ज्यांनी मतदान नाही म्हणजे ज्यांनी त्यांना सपोर्ट नाही केला त्यांच्या विरोधात तुम्ही त्यांच्याबरोबर तुम्हाला लढायचं नव्हतं, पण शिंदेनी तर त्यांच्याबरोबर तुमच्याबरोबर शिंदे होतेच की साहेब. हे जर बरोबर असेल तुमचं तर त्यांच्या सोबत जे पॅनल मधले लोक आहेत ते तर सगळ्यांनी विरोधात काम केलं होतं ना. आणि जेव्हा बघा तुम्ही कुणी एक आणि त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती, त्या व्यक्तींवरून त्या व्यक्ती ठरवला जातो. आज त्यांनी जर दादांसाठी आणि संग्राम भाईंसाठी काम केलं होतं तर मग आज ज्यांनी दादांसाठी काम केलं नव्हतं, दादांसाठी संग्राम भाईंच्या विरोधात काम केलं होतं, हिंदुत्व सरकारच्या विरोधात काम केलं होतं, तर मग त्यांची साथ त्यांनी द्यायला नको होती ना. तुम्हाला मुद्दा लक्षात येतोय माझा? जर तुम्ही दादांसाठी संग्राम भाईंसाठी खरंच काम केलं होतं तर मग तुम्ही ज्यांनी काम नव्हतं केलं त्यांची साथ का देताय? आज तुम्ही प्रभागात जाऊन जर फिरले साहेब, तुम्ही जे विकास कामाचा मुद्दा बोलले, तुम्हाला लक्षात येईल विकास काम आणि दिशाभूल यातला फरक. मी पण नगरसेवक असताना साहेब
2.5-3 कोटीचे काम केले. दोन्हीकडे दिशाभूल आमच्या केली. पॅनल मधले कामात पण केली आणि युतीमध्ये पण केली का? मी कामातलं तुम्हाला नक्की सांगतो की त्यांनी दिशाभूल नक्कीच केली. आज मी नगरसेवक नाहीये, मी कोणत्या पदावर नाहीये. माझे वडील जिल्हाध्यक्ष पण नव्हते तेव्हा पण मी 3-3.25 कोटीचा निधी आपले आमदार संग्राम जगताप साहेब आणि सुजातांच्या माध्यमातून आणला प्रभागात. त्याचप्रमाणे आमचे दत्तशेठ गाडेळकर आहेत, जे मागच्या निवडणुकीला निसटता पराभव त्यांचा झाला, त्यांनी देखील प्रभागासाठी 4 कोटीचा निधी आणला. काळे मॅडम असतील, आमचे गवळे साहेबांनी प्रभागासाठी अर्बन बँक कॉलनीचा रोड जर बघितला साहेब तुम्ही, मॉडेल रस्ता झालाय असतो प्रभागातला. अच्छा. आणि तिथे नागरिकांना विचारते, नागरिकांची त्या रस्त्याबद्दलची म्हणजे ती ज्यांची उत्साह आहे त्या रस्त्याबद्दल, त्यांची जी खुशी आहे ती तुम्हाला लक्षात येईल. आम्ही पण विकास कामं केली ना पदावर नसताना. आता पदावर जाऊन तुम्हाला लक्षात येईल ठेकेदारांचे विकास कामं, ठेकेदार जेव्हा नगरसेवक असतात त्यांचे विकास कामं, आणि एक तरुण जो फक्त समाज कार्यासाठी राजकारणात आलाय त्यांनी केलेले कामं आणि त्याची जनतेत असलेली अवेलेबिलिटी किंवा त्या जनतेत असलेले संपर्क भविष्यात नक्कीच दिसून येणार आहे. एक तरुण म्हणून आपण आता मला वाटतं आपल्या पॅनलच्या म्हणजे आपल्या युतीच्या 5 जागा बिनविरोध झालेल्या, 63 जागांसाठी आपण निवडणूक लढत आहे. त्यातले 4 ठिकाणी उमेदवार उभे नाही केलेले माझ्या माहितीनुसार. आपण आता जवळपास 59 लोक आपण त्या तरुणांचा बऱ्यापैकी भरणा म्हणजे एक समतोल साधला. आपल्या पॅनलमध्ये समतोल दिसतोय. एक तरुण म्हणून येणाऱ्या पिढीला या राजकारणाची दिशा आणि दशा बदलण्यासाठी निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन या शहराचं भवितव्य बदलण्यासाठी, या शहराला पुढे नेण्यासाठी आपण काय आवाहन कराल? मी सर्वप्रथम माझ्या मायबाप जनतेला एकच आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी सतसत विवेकबुद्धीने आणि सुज्ञ नागरिक म्हणून या येत्या निवडणुकीला सामोरे जा. आपल्या प्रभागाची जी दिशाभूल करून, आपल्याला विकासाकडून वंचित करून, आपल्या प्रभागाला जो आपला प्रभाग गेले 15 वर्षापूर्वी जेव्हा काळे मॅडम उपमहापौर होत्या किंवा सगळा प्रभाग जेव्हा सुजलम सुफलम होता, तेव्हा तो प्रभाग शहरातला मॉडेल प्रभाग होता आणि आज आपला प्रभाग शहरातला शेवटच्या क्रमांकाचा प्रभाग झालाय. मी सर्व तरुणांना आणि माझ्या मायबाप जनतेला एकच विनंती करतो, जो तरुण तुमच्यासाठी रात्री बेरात्री कुठे हजर राहू शकतो आणि जो तरुण तुमच्या दिलेल्या हाकेला ओ देऊ शकतो आणि तुम्ही कोणतेही त्याला विकास कामे सांगितले, तो जिल्हाध्यक्ष साहेब असतील, आमदार साहेब, खासदार साहेब आणि पालकमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून इथे विकास कामे खेचून आणू शकतो, अशा तरुणाला आणि ज्याला खरंच जनतेसाठी तळमळ आहे, आमच्या पूर्णच पॅनलला तुम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या आमच्या पॅनलला प्रचंड अशा मताने विजयी करा आणि त्यानंतर आपल्या प्रभागात जी विकासाची नांदी होईल आणि सुजलम सुफल होईल, या सगळ्या गोष्टी साक्षी बना. याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. हे होते सुजय मोहिते, भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्षांचे सुपुत्र आहेत. यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे संकल्पना मांडल्या. विरोधकांच्या वरती पण त्यांनी कडक शब्दामध्ये प्रहार केला. कुठली कामं झालीत, कुठली कामं झाली नाही याची पण त्यांनी सविस्तर मांडणी केली. अशाच प्रकारे आपण विविध उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे, त्यांच्याकडून शहराविषयी त्यांचं विजन जाणून घेणार आहे, त्यांची मतं जाणून घेणार आहे. तुम्ही पाहत राहा अहिल्यानगर अपडेट्स. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद.